सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं गेलंय। सोनम वांगचुक यांच्या पत्नीकडून सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली गेली आहे। सोनम वांगचुक यांची तातडीने सुटका करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे। वांगचुक यांच्यावर लावलेल्या NSA वरून उपस्थित केलेले प्रश्न याचिकेमध्ये आहेत। लडाखमधील हिंसाचाराला जबाबदार धरत मागच्या आठवड्यामध्ये सोनम वांगचुक यांना अटक झाली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, वांगचुक यांच्या पत्नीने आता सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल केलेली आहे, काय नेमकं त्या संदर्भात घडू शकतं, काय त्याचे परिणाम होऊ शकतात? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हेबियस कॉर्पस नावाची याचिका दाखल केली आहे। त्यांचं म्हणणं आहे की एक आठवडा झाला तरी मला त्यांच्या पतीच्या अटकेची आदेशाची प्रत मिळालेली आहे। साधारणपणे एखाद्या व्यक्तीला जेव्हा अटक होते तेव्हा त्यांच्या कुटुंबाला कोणत्या कारणाने अटक झालेली आहे त्याची एक प्रत पोलीस ज्या यंत्रणेने अटक केलेली आहे ती यंत्रणा देत असते। त्या यंत्रणेने ही पद दिलेली नाहीये, त्यामुळं या संदर्भातली ही याचिका त्यांनी दाखल केलेली आहे। गीतांजली यांच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या पतीच्या विरोधात जो NSA लावण्यात आलेला आहे तो देखील चुकीचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत त्यांना झालेली अटक चुकीची आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि एक आठवडा उलटला आहे तरीही त्यांना त्यांच्या आदेशाची प्रत मिळालेली नाहीये, त्यामुळं या संदर्भात त्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे। या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी अपेक्षित आहे, त्यामुळं या संदर्भामध्ये आज सर्वोच्च न्यायालयामध्ये काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे। हेबियस कॉर्पस मध्ये एक महत्वाचं असतं की व्यक्तीला जेव्हा बेकायदेशीरपणे अटक झालेली आहे किंवा ताब्यात घेण्यात आलेलं आहे असं सदर व्यक्तीला वाटतं, तेव्हा त्या सदर व्यक्तीला न्यायालयामध्ये ताबडतोब हजर करून दाखवणं अपेक्षित असतं। त्या दृष्टिकोनातून भारताच्या संविधान कलम 32 आणि 226 अंतर्गत प्रत्येक नागरिकांच्या संदर्भातला हा अधिकार आहे, त्या अंतर्गत ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। जी, त्यामुळे आजच्या सुनावणी होते का आणि या सुनावणी दरम्यान त्यांना काही दिलासा मिळतो का हे पाहणं महत्वाचं आहे। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।